केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। आज आणि उद्या अमित शहा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातील विकास कामांची, निर्माणाधीन प्रकल्पांची ते पाहणी करतील। पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा देखील त्यांच्या हस्ते पार पडेल। आज अंबाबाई मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित ज्या कामांचा पूर्ण झालेला आढावा आहे तोच लोकार्पण सोहळा देखील अमित शहा यांच्या हस्ते पार पडेल। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। आज आणि उद्या अमित शहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील। कोल्हापुरातली जी विकास कामं आहेत त्याची पाहणी करतील आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण देखील पार पडणार आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, अशी कोणती कामं आहेत ज्या लोकार्पणांचं अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे? कस्तुरी, आज सायंकाळी आणि रात्री 9 वाजता ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत। आज त्यांची कोल्हापूरमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या कोल्हापुरातील आई अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जो काम सुरू आहे त्याचा शुभारंभ खरं तर त्यांच्या हस्ते होणार आहे आणि एक सभा देखील कोल्हापुरातल्या मैदानावरती होणार आहे। पोलीस परेड मैदान आहे त्या मैदानावरती त्यांची सभा आहे आणि सायंकाळी कोल्हापुरातल्या इचलकरंजी या ठिकाणी देखील त्यांची एक सभा असणार आहे। कल्लापन्ना आवाडे यांचं नाव जे आहे आता साखर कारखान्याला, जवाहर साखर कारखान्याला देण्यात आलेलं आहे। अर्थात नामविस्तार जो आहे तो जवाहर कारखान्याचा करण्यात आलेला आहे। कल्लापन्ना आवाडे जवाहर साखर कारखाना अशा पद्धतीचं ते नाव आता करण्यात आलेलं आहे। हे सगळ्या कार्यक्रमासाठी अमित शहा जे ते कोल्हापूरला येतात आणि आज रात्री ते कोल्हापूरला 9 वाजता पोहोचतील आणि उद्या हे सगळे कार्यक्रम त्यांचे असणार। त्यामुळे निश्चित यांच्या दौऱ्यामध्ये आणखी कोणकोणत्या घडामोडी देखील घडणार आहे ते पाहणं गरजेचं असणार आहे। बरं, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।